नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। आज आपण पाहूया चिटणीसाची कार्यपद्धती पाठ क्रमांक 4 कर्ज रोखे विक्री। मागील तासिकेत आपण पाहिले होते कर्ज रोखे विक्रीचे कायद्यातील काही नियम आणि तरतुदी। आज आपण बघणार आहोत कर्ज विक्रीचे कायद्यातील काही नियम म्हणजे सेबीचे नियम व त्याची कार्यपद्धती। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत घटक क्रमांक 2 भांडवल उभारणी मधील पाठ क्रमांक 4 कर्ज रोखे विक्री। कर्ज रोखे विक्रीच्या या तरतुदी कंपनी कायदा 2013 आणि 2014 या मागील तासिकेत आपण पाहिल्या होत्या। आता आपण बघूयात सेबीचे नियम म्हणजे किमान अभिदान, जास्त मागणी राखून ठेवणे, हमीदार आणि पतश्रेणी। किमान अभिदान, जास्त मागणी राखून ठेवणे, हमीदार आणि पतश्रेणी। आता सविस्तरपणे आपण सेबीचे हे नियम बघूयात। किमान अभिदान, किमान अभिदान म्हणजेच काय तर सार्वजनिक रोख्यांची विक्री करताना 75% म्हणजेच 10 कोटी ही किमान वर्गणी असली पाहिजे। किमान वर्गणी किंवा भांडवल मिळू शकले नाही तर कर्ज रोखे विक्री बंद केल्यापासूनच्या तारखेपासून 12 दिवसात संपूर्ण जमा केलेली रक्कम परत केली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे भाग भांडवल बघितले होते तिथे पण किमान अभिदान हे कंपनीवर बंधनकारक आहे। जर कंपनी जेव्हा भाग भांडवल किंवा कुठल्याही प्रकारचे कर्जाऊ भांडवल सुद्धा जेव्हा उभारते तेव्हा किमान अभिदान रक्कम गोळा करायला पाहिजे आणि जर कंपनी किमान अभिदान रक्कम किंवा भांडवल मिळू शकले नाही तर अशा प्रकारची कर्ज रोख्यांची विक्री किंवा भाग भांडवलांची भागाची विक्री कंपनी करू शकत नाही। जर अशा प्रकारची विक्री कंपनीने केली तर ती अवैध विक्री असू शकते। म्हणूनच इथे सुद्धा कंपनीला दिलेला आहे सेबी नियमानुसार सार्वजनिक रोख्यांची विक्री करताना कंपनीने 75% म्हणजे 10 कोटी ही किमान वर्गणी असली पाहिजे आणि किमान वर्गणी भांडवल मिळू शकले नाही तर कर्ज रोखे विक्री बंद केल्यापासूनच्या तारखेपासून 12 दिवसात जी काही संपूर्ण रक्कम कंपनीने गोळा केलेली आहे कर्ज रोखे धारकांकडून ती रक्कम परत केली पाहिजे। दुसरा नियम आहे जास्त मागणी राखून ठेवणे। जास्त मागणी राखून ठेवणे म्हणजेच काय तर कंपनी कर्ज रोख्यांच्या मूळ विक्रीच्या जास्तीत जास्त 100% किंवा माहिती पत्रात किंवा मागणी पत्रकात नमूद रकमे इतकी जास्त मागणी रक्कम राखून ठेवू शकते। तिसरा नियम आहे हमीदार। जनतेला कर्ज रोखे विक्री करण्यासाठी कंपनी हमीदारांशी करार करू शकते। मागणी पत्र किंवा माहिती पत्रकामध्ये हमीदारांच्या नियुक्तीचा उल्लेख करावा लागतो। आणि चौथा आहे पतश्रेणी। कंपनी जनतेला कर्ज रोख्यांच्या किंवा हक्क परिवर्तन कर्ज रोख्यांची विक्री करत असेल तर कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते। मागणी पत्र किंवा माहिती पत्रकात त्याचा उल्लेख करावा लागतो। विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचे की हे कर्जाऊ भांडवल आहे आणि जेव्हा जेव्हा कंपनी कर्जाऊ भांडवल उभारते तेव्हा कंपनीला कर्ज रोख्यांची किंवा हक्क परिवर्तन कर्ज रोख्यांची विक्री करत असेल विशेषतः तर कंपनीला पतश्रेणी असणे आणि ते प्रमाणपत्र मिळवणे हे खूप बंधनकारक आहे। त्याच्यानुसारच कर्ज रोखे धारक म्हणजे धनको हे त्यांची भांडवल हे त्यांचे निधी हे कंपनीमध्ये भांडवल म्हणून गुंतवू शकतात। म्हणूनच पतश्रेणी प्रमाणपत्र हे मिळवावे लागते आणि कंपनीला हे पतश्रेणी प्रमाणपत्र कोण देतं तर पतश्रेणी संस्थांकडून हे प्रमाणपत्र कंपनीला मिळवावे लागते। तसेच कंपनीची पतश्रेणी काय आहे ओ ब जी काही पतश्रेणी कंपनीला मिळालेली आहे त्याचा उल्लेख कंपनीने मागणी पत्रकात किंवा माहिती पत्रकात करणे आवश्यक आहे। पुढचा आहे कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती। आता आपण पाहणार आहोत संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे। प्रथमतः कुठलीही कार्यपद्धतीसाठी अधिकार
म्हणजेच भाग भांडवल उभारणी किंवा कर्जरोखे विक्री याच्यासाठी अधिकार हे संचालक मंडळाला दिलेले आहेत. त्यामुळे संचालक मंडळाने सभेत ठराव मंजूर करून जे काही भांडवल कंपनीला उभारायचे आहे त्या भांडवलाची मूळ रक्कम किती भांडवल कंपनीला गरजेचं आहे, त्या किती रकमेचं कंपनी भांडवल उभारणार आहे, कुठल्या प्रकारचे कर्जरोखे कंपनी विकणार आहे, किती रुपयाचे, त्यांच्या प्रत्येकाचे दर्शनी मूल्य किंवा विक्री मूल्य किती असणार आहे, हे सगळा मुद्दे कंपनीने ठराव मंजूर करून त्या सभेत ठराव मंजूर करून मांडायला पाहिजेत. दुसरं म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा भरविणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं इथं वाटलं असेल की संचालक मंडळांना जर सगळे अधिकार दिले असतील तर विशेष सर्वसाधारण सभा का बोलवायची. तर इथे संचालक मंडळ जरी कंपनीला किती भांडवल गरजेचं आहे आणि कुठल्या प्रकारचे कर्जरोखे कंपनी विकणार आहे, कधी विकणार आहे, त्याची विक्री कशा प्रकारे होणार आहे किंवा त्याच्यावर किती व्याज देणार आहे, किती वर्षासाठी ते उभारणार आहे, हे जरी कंपनीचे संचालक मंडळ ठरवणार असेल तरी सुद्धा कंपनीच्या नियमानुसार कंपनीची जी कर्जाऊ रक्कम आहे, कर्जाऊ भांडवलाची जी रक्कम आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त जर कंपनीच्या संचालक मंडळांना कर्जाऊ भांडवलाची उभारणी करायची असेल तर कंपनीला त्याबाबतची मंजुरी, त्याबाबतची संमती ही कंपनीच्या भागधारकांकडून घ्यावी लागते. आणि त्या संमतीसाठी जर कर्जाऊ भांडवलाची रक्कम जी कंपनीच्या आर्टिकलमध्ये नमूद केलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रक्कम कंपनीला जर उभारायची असेल तर कंपनीला भागधारकांची मंजुरी आवश्यक आहे. अशा वेळेस कंपनी विशेष सर्वसाधारण सभा भरवून त्यामध्ये विशेष ठराव पास करून कंपनी त्या प्रकारची संमती घेऊ शकते. तिसरा मुद्दा आहे, आपली कार्यपद्धतीचा मुद्दा आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी. म्हणजेच काय, तर जर कंपनी कर्जरोखे कोणाला विकू शकते तर कंपनीच्या प्रकारानुसार कंपनी कर्जरोखे विकू शकते. जर कंपनी ही खाजगी असेल तर कर्जरोखे विक्री ही फक्त काही संचालक मंडळाचे अधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक यांना करू शकते. पण जर ती कंपनी ही पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर कंपनी कर्जरोख्यांची विक्री ही आम जनतेला सुद्धा करू शकते. अशा वेळेस कंपनीने माहितीपत्रक काढणे आणि त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे हे बंधनकारक आहे. पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे, नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केल्यानंतर, माहितीपत्रकाची नोंदणी केल्यानंतर कंपनीला पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक आहे. त्यामुळे कंपनी जेव्हा कर्जरोख्यांची विक्री करणार आहे तेव्हा कंपनीने हे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे. हमीदार करार करणे, की जसे कंपनी विश्वस्तांबरोबर करार करते तसेच इथे हमीदारांबरोबर पण करार करणे गरजेचं आहे. जर कंपनीची भांडवलाची काही किमान रक्कम कंपनी जर उभारू शकली नाही तर हमीदार कराराद्वारे कंपनी ती रक्कम उभारू शकते. त्यामुळे हमीदार करार हा सुद्धा कंपनीसाठी महत्त्वाचा करार असतो आणि तो हमीदार करार कंपनीला त्या कर्जरोख्याच्या विक्रीच्या आधीच करावा लागतो. सहावा मुद्दा आहे माहितीपत्रक, मागणीपत्र किंवा लेटर ऑफ ऑफर. कंपनी कर्जरोख्याची विक्री कोणाला करणार आहे याच्यानुसार हे माहितीपत्रक किंवा मागणीपत्र किंवा लेटर ऑफ ऑफर हे तयार केले जाते आणि त्याची विक्री केली किंवा ते दिले जातात. जर माहितीपत्रक हे जर आम जनतेला कंपनी कर्जरोखे विकणार असेल तर माहितीपत्रकाची गरज लागते. कंपनी जर त्यांच्या सभासदांना कर्जरोखे विकणार असेल तर कंपनीला लेटर ऑफ ऑफरची गरज लागते आणि कंपनीला जर काही वेगळ्या प्रकारे कर्जरोख्याची विक्री करायची असेल तर मागणी पत्रकाची गरज भासते. कंपनीला स्वतंत्र बँक खाते उघडणे इथे गरजेचे आहे. बँक खाते का उघडायचे, की कर्जरोख्याची विक्री जेव्हा कंपनी करणार आहे तेव्हा कर्जधारकांकडून कंपनीला कर्ज रोख्यांचे जे भांडवल आहे त्या बँकेत वेगळे खाते उघडून गोळा करावे लागते. त्यामुळे स्वतंत्र बँक खाते उघडणे हे कंपनीवर बंधनकारक आहे. अर्ज रक्कम स्वीकारणे, स्वतंत्र बँक खात्यातूनच कंपनी अर्ज रक्कम स्वीकारणार आहे आणि अर्ज रक्कम स्वीकारण्यासाठी कंपनीने काही मुदत, काही दिवसांचा कालावधी हा कर्ज रोखेधारकांना द्यावयाचा आहे. संचालक मंडळ सभा भरवणे,
जेव्हा कंपनीला कर्जरोखे विक्र्यांच्या शेवटच्या तारखेनंतर कंपनीला अर्ज रक्कम आणि कंपनीचे अर्ज कंपनी स्वीकारते आणि त्यानंतर परत एकदा कंपनी संचालक मंडळाची सभा भरवते. या सभेनंतर कर्जरोख्यांना प्रमाणपत्र दिले जाते की ज्यांनी किती रक्कम कंपनीमध्ये गुंतवली आहे, किती तारखेला गुंतवली आहे, कोणत्या प्रकारचे कर्जरोखे त्यांनी कंपनीकडून खरेदी केले आहे याचे प्रमाणपत्र हे कंपनी कर्जरोख्यांना देते. आणि त्यानंतर कर्जरोख्यांची नोंदणी ही करावी लागते. आता आपण सविस्तर ही पद्धत बघणार आहोत. संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे म्हणजेच संचालक मंडळाच्या सभेत कंपनीला खालील ठराव मंजूर करावे लागतात. पहिला आहे विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांचे प्रकार, रक्कम, विक्रीचे नियम व अटी, माहितीपत्रक किंवा मागणी पत्रास किंवा लेटर ऑफ ऑफरला मान्यता, कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता. विश्वस्त नेमणूक करणे कधी आहे? शक्य की जेव्हा कंपनी कर्जरोखे विकणार असेल जनतेला तेव्हा विश्वस्तांची नेमणूक करणे बंधनकारक आहे आणि त्यांची लेखी संमती मिळवणे हे सुद्धा बंधनकारक आहे. कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. जर कंपनी सुरक्षित कर्जरोखे विकत असेल तर कंपनीला स्वतःच्या मालमत्तेवर बोजा किंवा दुसऱ्या दुय्यम कंपनीच्या दुसऱ्या कंपनीवर मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळास अधिकार द्यावे लागतात. संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवायची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे. अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. दुसरा मुद्दा आहे विशेष सर्वसाधारण सभा भरवणे. संचालक मंडळाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत किंवा अधिकारात वाढ करावयाची असेल तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा भरवावी लागते व या सभेत विशेष ठराव मंजूर करून त्यास मान्यता घ्यावी लागते. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी. संचालक मंडळाच्या सभेनंतर 30 दिवसात चिटणीसाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे विशेष ठराव, माहितीपत्रकाची प्रत, मागणी पत्र इत्यादीची नोंदणी करावी लागते. पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थांकडून आपल्या कर्जरोख्यांसाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते. श्रेणीचा उल्लेख माहितीपत्रात किंवा मागणी पत्रात करावा लागतो. इथे विद्यार्थी मित्रांनो, पतश्रेणीच्या त्याच्यानुसारच कर्जरोखेधारक किंवा कंपनीचे भांडवल गुंतवणूकदार हे गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे पतश्रेणी प्रमाणपत्र हे कंपनीसाठी खूप महत्त्वाचे असेल. जेव्हा विशेषतः कंपनी जेव्हा कर्ज रोखे किंवा कर्जाऊ भांडवल उभारते. हमीदार करार करणे. हमीदार करार हा कशासाठी असतो की कमीत कमी अभिधान रक्कम गोळा करण्यासाठी उभारण्यासाठी हमीदार करार हा महत्त्वाचा असतो. कर्जरोख्यांच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला कर्जरोखे विक्री हमीदारांबरोबर करार करावा लागतो. हमीदार हे कोण असू शकतात की बँका या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या हमीदार म्हणून काम बघतात आणि त्यांच्यानुसार त्यांना काही कमिशन हे दिले जाते. पुढे आहे कर्जरोखी विक्रीचे पुढचा मुद्दा माहितीपत्रक आणि मागणी पत्र और लेटर ऑफ ऑफर देणे. जनतेला कर्जरोखे खरेदी करण्याचे आवाहन करायचे असल्यास कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते. खाजगीरित्या भांडवल उभारणीसाठी करताना मागणी पत्रे आणि हक्क विक्रीसाठी कंपनीला ऑफर लेटर प्रसिद्ध करावे लागते. पुढील मुद्दा आहे स्वतंत्र बँक खाते उघडणे. अर्जदारांकडून अर्ज शुल्क स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागते. अर्ज रक्कम स्वीकारणे. माहितीपत्रक किंवा मागणी पत्रात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो. त्यामुळे अर्ज रक्कम स्वीकारणे हा सुद्धा त्या विशेषतः कालावधी कंपनीने द्यावा लागतो अर्जदाराला आणि त्या दिलेल्या मुदतीतच कालावधीतच अर्जदाराने हा अर्ज आणि अर्ज शुल्क हा कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत भरावा लागतो. त्यानंतर संचालक मंडळ सभा भरवणे. अर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी तसेच कर्जरोखे विक्रीची मान्यता देण्यासाठी आणि तसेच कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठीची मान्यता देण्यासाठी कंपनीची संचालक मंडळाची सभा बोलवावी लागते. कर्जरोखे प्रमाणपत्र देणे.
कंपनीची सभा बोलवल्यानंतर जेव्हा सभेत निर्णय होतो, जेव्हा सभेत ठराव पास होतो की ही कर्ज विक्री आहे या कर्ज रोखे धारकांना द्यायची आहे, त्यानंतर कर्ज रोखे धारकांची एक लिस्ट बनवली जाते आणि त्यानुसार अर्ज व अर्ज शुल्क मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत कंपनीला कर्ज रोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. कर्ज रोखे वाटपानंतर 6 महिन्याच्या आत कर्ज प्रमाणपत्र द्यावे लागते की ज्यामध्ये कंपनीने कर्ज रोखेचा प्रकार, त्याची कर्ज रोखे दिल्याची तारीख, त्याचे भांडवल, कर्ज रोखे धारकाचे नाव, त्याचा पत्ता आणि तसेच कर्ज रोखे प्रमाणपत्रावर संचालक मंडळामधील संचालकांच्या 2 संचालकांच्या सह्या, स्वाक्षरी आणि तसेच चिटणीसाची स्वाक्षरी, कंपनीचं कॉमन सील याची नोंद असणे फार आवश्यक आहे. कर्ज रोखे नोंदणी वहीत नोंदी करणे. संचालक मंडळाने कर्जरोख वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणीसाला 60 दिवसात कर्ज रोखे नोंदवहीत नोंदी कराव्या लागतात. जर कर्ज रोख्यांची विक्री डीमॅट पद्धतीने केली असेल तर त्याची नोंदवहीमध्ये नोंद करावी लागत नाही. त्यामुळे कर्ज रोख्यांची नोंदवहीत नोंदी कुठल्या होणार आहे की जे भौतिक स्वरूपात कर्ज रोखे कंपनीने विक्री केली आहे त्यांचीच फक्त नोंदवहीत नोंदी करावी लागणार आहे. जे डीमॅट पद्धतीने म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या कर्ज रोख्यांची विक्री झाली आहे त्यांची कुठलीही नोंद ही नोंदवहीमध्ये करावी लागत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपला पाठ इथे संपलेला आहे. आपण स्वाध्यायामधील काही प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, खाली घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. रोज कंपनी लिमिटेड मर्यादित भांडवल गोळा करण्यासाठी जनतेस कर्ज रोखे वाटपाचा विक्रीचा प्रस्ताव ठेवते. सदर प्रस्तावावर चर्चा करून संचालक मंडळाने 10 वर्षाच्या मुदतीचे सुरक्षित अपरिवर्तनीय परतफेडीच्या कर्ज रोख्यांची विक्री म्हणजेच वाटप करण्याचे ठरविले आहे. कृपया खालील बाबतीत संचालक मंडळास सल्ला द्या. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण घटना, प्रथम जी काही परिस्थिती दिलेली आहे त्याचा पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच या परिस्थितीमधून आपण कोणते मुद्दे, ठळक मुद्दे आहेत ते बघायचं आहे. ही कंपनी कोणत्या स्वरूपाची आहे? पहिलं म्हणजे रोज कंपनी लिमिटेड म्हणजेच मर्यादित भांडवल गोळा करणारी कंपनी आहे. ही खाजगी कंपनी नाही. जनतेस कर्ज रोखे यांना वाटपाचा अधिकार प्रस्ताव ठेवते आणि सदर प्रस्तावावर चर्चा करून कंपनीचे संचालक मंडळ 10 वर्षांच्या मुदतीचे म्हणजे जास्तीत जास्त मुदत ही कर्ज रोख्यांचे वाटपाची किती आहे? सुरक्षित कर्ज वाटपाची 10 वर्ष आहे आणि कंपनीचे संचालक मंडळ सुद्धा इथे 10 वर्षाच्या मुदतीचे सुरक्षित कर्ज रोखे अपरिवर्तनीय आणि परतफेडीच्या कर्ज रोख्यांची विक्री करण्याचे ठरवले आहे. म्हणजे इथे 3 प्रकारचे कर्ज रोखे आपण बघत आहोत. सुरक्षित, अपरिवर्तनीय ज्यांचे परिवर्तन होणार नाही आहे आणि परतफेड होणार आहे कर्ज रोख्यांची, त्यांचेच वाटप इथे होणार आहे. परतफेड कधी होणार आहे? तर 10 वर्षानंतर. आता आपण बघूयात पहिला प्रश्न. कंपनीने कर्ज रोखे विश्वस्ताची नेमणूक करावी का? विश्वस्ताची नेमणूक कधी केली जाते? आम जनतेला कर्ज रोखे विकल्यास किंवा सुरक्षित कर्ज रोखे विकल्यास. इथे दोन्ही प्रकारचे कर्ज रोखे कंपनी विकत असल्यामुळे नक्कीच कंपनी कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक करायला पाहिजे. कंपनी आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला पाहिजे का? नक्कीच, कारण की कंपनी कुठल्या प्रकारचे कर्ज रोखे विकणार आहे? सुरक्षित. त्यामुळे कंपनीने नक्कीच आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला पाहिजे. कर्ज रोख्यांची मुदत 10 वर्षांपेक्षा कमी ठेवता येईल का? तर नक्की कंपनीला कमाल म्हणजे जास्तीत जास्त कंपनी 10 वर्षापर्यंतच्या मुदतीचे कर्ज रोखे विकू शकते. म्हणूनच इथे कंपनी कर्ज रोख्यांची मुदत 10 पेक्षा कमी ठेवता येईल किंवा जास्तीत जास्त 10 वर्षे ठेवता येईल, त्याच्या वर ठेवता येणार नाही. आता आपण दुसरी घटना किंवा परिस्थिती बघूया. वॉयलेट लिमिटेड कंपनीच्या कर्ज रोख्यांची विक्री करून 10 करोड भांडवल उभारणी करण्याचा विचार नियोजन आहे. संचालक मंडळाला त्या बाबतीत काही अडचणी किंवा शंका आहेत. कृपया सल्ला द्या. आता इथे पण आपण पहिल्यांदा बघणार आहोत की घटना किंवा परिस्थिती नक्की काय आहे. तर कंपनीचा प्रकार कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? वॉयलेट लिमिटेड कंपनी. म्हणजेच ही सुद्धा खाजगी कंपनी
नाही. कर्जरोख्यांची विक्री 10 करोड भांडवल उभारणी करण्याचा नियोजन किंवा विचार आहे. म्हणजेच 10 करोड कंपनीला भांडवल उभारायचे आहे. प्रश्न पहिला आहे, कंपनी असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? तर कंपनी सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते, पण कंपनीच्या नवीन म्हणजे कंपनी कायदा 2013 मधली नवीन तरतुदीनुसार किंवा त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत, त्या बदलांनुसार कोणतीही कंपनी ही असुरक्षित कर्जरोख्यांचे वाटप करू शकत नाही. जे कोणतेही कर्जरोखे विकायचे कंपनीला विक्री करायचे आहेत किंवा वाटप करायचे आहेत, ते सर्व कर्जरोखे हे परतफेडीचे आणि सुरक्षित कर्जरोखेच असले पाहिजेत. कंपनी न परतफेडीचे कर्जरोख्यांची विक्री करू शकते का? परत त्याचं उत्तर नाही आहे. कंपनी कायदा 2013च्या काही बदलानुसार त्याच्यामध्ये काही बदल केलेत, काही अमेंडमेंट्स केल्यात, त्या अमेंडमेंट ऍक्टनुसार कंपनी कुठलेही न परतफेडीचे कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही. तिसरा प्रश्न आहे, कंपनीने आपल्या सभासदांना कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क मिळतील का? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहात की कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी कंपनी कायदा 2013 नुसार प्रथम आपल्या तरतूद आहे की मतदानाचा अधिकार नाही. म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो, की कंपनी मतदानाचे अधिकार असलेले कर्जरोखे विकू शकत नाही, त्यांची विक्री करू शकत नाही किंवा वाटप करू शकत नाही. ते जरी ही कंपनीने त्यांच्या सभासदांना विकले किंवा कंपनी स्वतःच्या भागधारकांना विद्यमान भागधारकांना विकले, तरी सुद्धा कंपनी त्यांना मतदानाचा अधिकार त्या अनुसायाने देऊ शकत नाही. म्हणूनच त्या अनुषंगाने त्यांना अधिकार मिळणार नाही. म्हणून कंपनीने आपल्या सभासदांना जरी कर्जरोखे देऊ केले असतील तर अशा कर्जरोख्यांवर सर्वसाधारण मतदानाचे हक्क त्यांना मिळणार नाहीत. ठीक आहे. तिसरी घटना आहे, TDS वित्त संस्था 10 कोटी रुपयाची किमतीचे सुरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्याची विक्री करण्याची योजना तयार करत आहे. परंतु नियमावलीनुसार संचालक मंडळास फक्त 5 कोटी पर्यंतच कर्जाऊ निधी जमा करण्याचा अधिकार आहे. ते असाही विचार करतात की कर्जरोख्याची विक्री खाजगीरित्या अथवा सार्वजनिकरित्या करावी का? कृपया त्यांना खालील गोष्टींसाठी सल्ला द्या. आता परत इथे बघूयात आपण प्रकार कोणता आहे कंपनीचा. तर ही वित्त संस्था आहे, फायनान्शियल कॉर्पोरेशन आहे TDS. त्यांचं किती रुपयाचं भांडवल त्यांना उभारायचं आहे? तर 10 कोटी रुपयाचं. कोणत्या प्रकारचे कर्जरोखे ते विकणार आहेत? सुरक्षित आणि अपरिवर्तनीय. परंतु नियमावलीनुसार संचालक मंडळास किती कर्जरोखे उभारण्याचा नियम आहे? तर 5 कोटी पर्यंत, आणि कंपनीला उभारायचे आहे 10 कोटी. तर अशा वेळेस कर्जरोख्यांची विक्री ही खाजगीरित्या अथवा सार्वजनिकरित्या करावी का? कुठल्याही पद्धतीने कंपनी विक्री करू शकते, पण इथे कर्जरोखे वाटपाच्या जास्तीत जास्त कालावधी किती असू शकतो? तर 10 वर्ष हा जास्तीत जास्त कालावधी असू शकतो. कंपनी नियम 2014 इथे बघत आहात विद्यार्थी मित्रांनो. तर कंपनी नियम 2014 पहिली तरतूद सुरक्षित कर्जरोख्यांचा कालावधी हा जास्तीत जास्त 10 वर्षाचा असतो. त्यामुळे कंपनीला सुरक्षित कर्जरोखे विकायचे, त्यामुळे हा कालावधी 10 वर्षांचा असणार आहे. असा कर्ज उभारणीचा अधिकार संचालक मंडळाचा अधिकार कक्षेत आहे का? नाही. कारण की का? तर नियमावलीत संचालक मंडळास किती कर्जाऊ भांडवल कंपनी उभारू शकते? तर फक्त 5 कोटी. आणि आता या वित्त संस्थेला 10 कोटी रुपयाचे कर्जाऊ भांडवल उभारायचे आहे. अशा वेळेस संचालक मंडळांना अधिकार आहे का? नाही. अशा वेळेस संचालक मंडळांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवून तिथे विशेष ठराव पास करणं आणि भागधारकांची संमती मिळवणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. आणि त्यानुसारच कंपनीच्या नियमावलीत बदल करू शकते आणि कर्जाऊ भांडवलाची रक्कम ही वाढवू शकते, त्याच्यामध्ये वाढ करू शकते. त्यामुळे इथे सुद्धा असा कर्ज उभारणीचा अधिकार संचालक मंडळाच्या
अधिकार नाही. कर्ज रोखे प्रमाणपत्र किती दिवसात दिले पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, कर्ज रोखे प्रमाणपत्र कंपनी कायदा 2013 नुसार इथे 4 तुम्ही बघू शकता, इथे नियम क्रमांक 4 कर्जरोखे प्रमाणपत्र. तर कर्जरोखे प्रमाणपत्र हे किमान 6 महिन्याच्या आत कर्जरोखे वाटपानंतर 6 महिन्याच्या आत किंवा त्यांची कर्जरोख्यांची किंमत रक्कम मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या आत हे कर्जरोखे प्रमाणपत्र हे द्यावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विधाने सहकारण स्पष्ट करा हे बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 पाठ्यपुस्तक. पहिले विधान आहे, कंपनीला सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना आपल्या किंवा तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. तर नक्कीच कंपनीला तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो, कारण की सुरक्षित रोखे म्हणजेच काय की ज्यांना सुरक्षितता ही कंपनीकडून दिली जाते. कशा प्रकारे सुरक्षितता दिली जाते? जर कंपनीला कर्जाऊ भांडवलावर किंवा कर्जरोखे भांडवल आणि त्याचे व्याज हे परत करणे शक्य झाले नाही, तर सुरक्षित कर्जरोखे धारक कंपनीच्या बोजा निर्माण केलेल्या मालमत्ता विकू शकते आणि त्यांचे भांडवल व्याजासहित परत मिळवू शकते. म्हणून अशा प्रकारे ही सुरक्षितता कंपनी देत असते. त्यामुळेच कंपनीला सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना आपल्या किंवा तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. आणि कुठल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो, किती बोजा निर्माण करावा लागतो, याबाबत सुद्धा आपल्याकडे कंपनी कायद्यानुसार काही नियम आहेत. तसेच कंपनी नियम 2014 नुसार पण काही नियम आहेत. मालमत्तेवर बोजा स्थापन करणे किंवा निर्माण करणे, कंपनी नियम 2014-2 हा तुम्ही बघू शकता आणि त्याचं उत्तर लिहू शकता. दुसरं विधान आहे, कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की कंपनी कायदा 2013 नुसार नियम क्रमांक 6 कर्जरोखे विश्वस्त नियुक्ती आणि कंपनी नियम 2014 यामध्ये नियम 3 कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक हे दोन्हीही नियम तुम्ही लिहायचे आहेत. म्हणजेच कंपनी कायदा नियमानुसार कर्जरोखे विश्वस्तांची नियुक्ती कोणत्या कंपनीला करावी लागते, कधी करावी लागते, त्याची वेळ काय आहे, कधी, की कर्जरोखे जर कंपनीला आम जनतेला विकायचे असतील आणि कंपनी त्याचं माहिती पत्रक प्रसिद्ध करणार असेल आणि जनतेला आवाहन करणार असेल की कर्जरोखे विकत घ्या, अशा वेळेस विश्वस्तांची नेमणूक करणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे विश्वस्तांची नेमणूक करताना विश्वस्त करार करणे हे बंधनकारक आहे. त्या विश्वस्त करारामध्ये कोणत्या अटी, कोणते नियम, कोणत्या अटी नमूद करायला पाहिजेत हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे विश्वस्तांची नेमणूक कशा प्रकारे केली जाते हे या उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. आणि विश्वस्तांची नेमणूक ही का केली जाते, त्याचे कारण काय आहे, तर हे की कर्जरोखे धारकांचे हित जपण्यासाठी विश्वस्तांची नेमणूक केली जाते, म्हणूनच त्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. आणि शेवटचं, कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. तर इथे तुम्ही लिहायचं आहे कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोख्यांचे प्रकार. दुसरा नियम, कर्जरोख्यांचे प्रकार, कोणत्या प्रकारचे कर्जरोखे कंपनी विक्री करू शकते हे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. आणि साधारणतः एकेका वाक्यामध्ये त्या प्रकार म्हणजे काय हे नमूद करायचे आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलं पाठ क्रमांक 4 कर्जरोखे विक्री. यातील काही सेबीचे नियम आता आपण पाहिले. तसेच कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती कशा प्रकारची असते आणि तसेच आपण काही स्वाध्यायामधले काही प्रश्नही आता सोडवले. याचा सराव तुम्ही घरी नक्कीच करा. धन्यवाद.